नमस्कार मंडळी, मी शुभांगी. तर चांगला जोराचा पाऊस चालू झालेला होता. तर मग चला आता इथे ना शेवग्याच्या शेंगा कुकरला उकडून घेतलेल्या होत्या आणि त्यामध्ये 1 चमचा मीठ पण घालून घेतलेलं होतं. तर वाटण इथं मी तयार करून ठेवलेलं होतं. फोडणीसाठी ना इथे मी मोहऱ्या कढईमध्ये टाकून घेत आहे. तेल पण चांगलं कडकडीत तापलेलं आहे. तर मग लगेच इथे मी ओवा पण टाकून घेतलेला आहे. मोहऱ्या आणि ओवा चांगलं तडतडलं का मग यामध्ये ना कढीपत्ता टाकून घेतला. कढीपत्ता पण व्यवस्थित तडतडू द्यायचा असं. त्यानंतर 1/2 चमचा हळद मी इथे तेलामध्ये टाकून घेतलेली आहे. तर व्यवस्थित परतवून घ्यायचं. त्यानंतर 1 चमचा लाल तिखट घालून घ्यायचं. ते व्यवस्थित मिक्स करायचं. त्यानंतर वाटलेलं वाटण यामध्ये ओतून घ्यायचं. शिजलेल्या शेंगा यामध्ये मी टाकून घेतलेल्या आहे. तर मग व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पुन्हा. तर ना इथे गॅसची फ्लेम मी कमी केली आहे आणि कमी केलं आहे. व्यवस्थित उकळी येऊ द्यायची. मग आपली गरमागरम शेवग्याच्या शेंगांची भाजी तयार आहे. ही भाजी ना भातासोबत खा नाही तर भाकरीसोबत खा, खरंच लागते तर एकच नंबर बरं का. तर नक्की ट्राय करा. मग आता मस्त आता इथं भाजी शिजून तयार झालेली आहे. तर ह्या शेंगा ना मला पर्सनली खूप आवडतात बरं का. तुम्हाला आवडतात का कमेंटमध्ये